चलिए रूम करते हैं मैदान के अंदर, जहां पर मुकाबला कड़ा होगा, कड़ा संघर्ष होगा दोनों टीमों के बीच में। कई बार ये दोनों टीमें आमने सामने आई। एक तरफ रहेगी टीम कोपरोली और एक तरफ टीम रहेगी मरुआई विंडने टीम। राष्ट्रवादी चषक 2022 चैंपियन ट्रॉफी का ये आप महासंग्राम देख रही है। आज की रात मेगा फाइनल की, और आपके साथ रहेंगे दीपक मोगल। तो चलिए यहां से देखिए कैश प्राइज आता हुआ प्रीतेश पाटिल, मैन फ्रॉम कोपरोली, जो छक्कों की हैट्रिक दाते हैं। तो हमारे दीपक गरत, इनके तरफ से कैश प्राइज दी जाएगी 2000 रुपए। और देखिए यहाँ पर बिंदने टीम के लिए कैश प्राइज आती हुई। तो चलिए गेम ऑन स्टार्ट नाउ। ग्रीन सिग्नल अंपायर का मिलता हुआ एक्सपीरियंस विद द गुड टीचर कहा जाता है, ओल्ड इज गोल्ड, यानी कि समाधान पाटिल सर, जिनके पास अनुभव है, जिनके पास तजुर्बा है। पहली गेंद पर विकेट लेते हैं, तो बोल्ड विकेट लेते हैं, तो नीलेश पाटिल विंदने इनके तरफ से 500 रुपए की इनाम राशि। देखिए यहां पर ताकत का इस्तेमाल, बैकफुट पर जाकर पंच किया, वाइनिश लावान को क्लियर करती हुई गेंद बॉर्डरलाइन के बाहर 6 रनों के लिए। विश्वास बढ़ाने की कोशिश, मैंने कहा था मोह माया लालच बुरी बला है, और ये प्रीतेश को और कोपरोली टीम को महंगे साबित होती हुई। डीजे राम
प्रिय मामा और जो सभी के चाहते हैं हमारे गजानन पाटिल, इनकी तरफ से शुभेच्छा चाहते हुए नई गेंद दीजिए। गेंद घूम हो चुकी है तो नई गेंद, क्योंकि जिस तरह से वैभव जी देखिए टॉस करते हैं ना, तब हम बताते हैं गेंद जब घूम हो जाएगी तो आपको नई गेंद दी जाएगी, और जहां से गेंद पट्टी भी है तो वहां पर भी आपको नई गेंद दी जाएगी। ये पहले से नियम बताते हुए हमारे वैभव भूपी जब कॉम बॉक्स और टॉस बॉक्स में जाते हैं तब बताते हुए। तो चलिए यहाँ पर नई गेंद दी जाएगी, लेकिन ये देखिए यहाँ पर कॉन्फिडेंस बढ़ाने का काम हम अक्सर कहते हैं वैभव जी कि आपका कॉन्फिडेंस जो है ना रस्सी बम जैसा होना चाहिए, फट गया तो बड़ा धमाका और न फटे तो सामने जाने की किसी के औकात ना हो। लेकिन इस मुकाबले में है ना टी फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से मिलेगा, क्योंकि दोनों टीमें है तगड़ी, कई बार आमने सामने आ चुकी है। लेकिन आज इस कुमारी ओवी आराध्या क्रिकेट क्लब नागटूजी आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 का यह नाइट का आखिरी नाइट, और इसमें चलता हुआ इनके बीच में यह महासंग्राम, इसमें से कौन सी टीम जीतेगी? विंदन टीम जीतेगी तो यहाँ पर विंदन के समर्थक खुशियां मनाएंगे, कोपरोली टीम जीतेगी तो यहाँ पर कोपरोली टीम के दर्शक खुशियां बनाएंगे। दोनों के बीच में चलता हुआ मुकाबला, वेरी गुड मैच, वेरी टफ मैच। टीम का टोटल बनता हुआ कुल मिलाकर यहाँ पर 16। अक्रूल पहली गेंद फिर से बैकफुट पर जाकर ताकत का इस्तेमाल, लेकिन वहां पर एक फील्डर थे मौजूद, जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने चिकी सिंगल यहां पर पूरी की, और इस चिकी सिंगल से टीम का टोटल बनता हुआ कुल मिलाकर 17 रन संख्या। एक खिलाड़ी मैदान से बाहर जा चुके हैं जिनका नाम है प्रीतेश पाटिल, जो तूफान ला रहे थे मैदान के अंदर। 2 छक्के बढ़िया स्ट्रोक उनके बल्ले से देखने को मिले, लेकिन उसके बावजूद जो विकेट मिली उसके बावजूद तुरंत दूसरा स्पेल जैसा आया। अक्रूल आए, अक्रूल ने पहली गेंद फेंकी और पहली गेंद पर सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च करते हुए। वैभव भूपी सर, जिस तरह से देखिए लेफ्ट हैंड के जो गेंदबाज रहते हैं ना उनको एडवांटेज ज्यादा मिलता है क्रिकेट में, लेकिन उनके अंदर जो आउट ऑफ स्विंग जो स्विंग रहता है ना वो कई बार अपने टीम के लिए जो भी टीम के लिए उस टीम के लिए बेनिफिट मिलता है। लेकिन विंदन टीम के लिए शायद बात करें तो 2 खिलाड़ी ऐसे हैं, एक समाधान पाटिल और अक्रूल। क्षमा कीजिए 3 जानकारी मिलती हुई प्रणय नवाले। और देखिए यहाँ पर और एक बढ़िया गेंद, स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी करने के लिए तैयार रहेंगे कोपरोली टीम की ओर से चरण मात्रे, क्रिकेट का बड़ा नाम। चरण मात्रे के लिए हेलीकॉप्टर शॉट यहां पर उड़ाने की कोशिश की थी, लेकिन बल्ला और गेंद का सही समय के रन देखने को नहीं मिला। नतीजा सिंगल मिलेगी और सिंगल के साथ टीम आगे बढ़ेगी। टीम का टोटल ऑन स्कोर कार्ड पर देखता हुआ 19 रन संख्या टीम का टोटल। एक विकेट तो मिल चुकी है हमारे विंदने टीम के लिए। ये विंदने टीम का मैं तो कहना चाहूंगा जिस तरह से घरेलू मैदान है, क्योंकि हमारी ग्राम पंचायत और ग्राम पंचायत का ये मैदान, लेकिन उसके बीच में इस मैत्री मिलिंद विनो स्पोर्ट डॉक्टर जी के मैदान पर चलते हुए मुकाबले। और यहाँ पर देखिए कोपरोली टीम के बल्लेबाज आगाज करते हुए सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए 6 आए। 6 से टीम का टोटल बढ़ेगा, आगे जलांग लेता हुआ घोड़े के रफ्तार से स्कोर कार्ड बढ़ेगा। टीम का टोटल 25। अक्रूल थोड़े से महंगे साबित होते हुए, लेकिन अक्रूल के पास क्षमता है, अक्रूल के पास वापसी करने की क्षमता कई बार हमने देखी है। बढ़िया 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 गेंद देखने को मिली, यॉर्कर लेन की गेंद। हम अक्सर क्रिकेट में कहते हैं वैभव जी कि क्रिकेट में 2 चीजें ऐसी सक्सेस देखने को मिली, एक तो सर सचिन तेंदुलकर और दूसरी गेंद यॉर्कर, और उसी का प्रयास यहाँ पर करते हुए अक्रूल के माध्यम से। अभी तक गेंदें खत्म हो चुकी है, कुल मिलाकर 5 और 5 गेंदों में खर्च की है रन संख्या टोटल 10, लेकिन 10 से बस नहीं, यहाँ पर अपनी हुकूमत दिखाएंगे बल्लेबाज कोपरोली टीम के। और यहाँ पर देखिए गेंद को स्केयर लेग के सर के ऊपर से भेजा 6 रनों के लिए।
क्योंकि विंदने और कोपरोली टीम के बीच में जब मुकाबले होते हैं ना तो देखने के लिए मजा आता है, वेरी टफ मुकाबले देखने को मिलते हैं। कई बार ये दोनों टीमें आमने सामने आए, कई बार विंदने टीम ने कोपरोली टीम को लोहे के चने चबाने पर मजबूर किया, तो कई बार कोपरोली टीम ने विंदने टीम को लोहे के चने चबाने पर मजबूर किया। लेकिन आज ये नाइट के मुकाबले में राष्ट्रपति चषक 2022 का ये दैत्यमान क्रिकेट का 16 और इस राष्ट्रपति चषक के हमारे प्रोपराइटर अलंकार शेठ इनके से ये मुकाबले ऑर्गेनाइज किए और यह चलता हुआ मुकाबला 12 गेंदे हो चुके हैं खत्म। 12 गेंदों के बाद स्कोर की बात करें तो ऑन स्कोर बोर्ड पर रहेंगे टीम का टोटल यहां पर कुल मिलाकर 32 रन संख्या, 32 लॉस ऑफ द 1 विकेट्स। मरे विंदने टीम इस वक्त गेंदबाजी करे, लेकिन कोपरोली टीम की तारीफ करना चाहूंगा, रिक्वायर्ड रन रेट 16 से चल रही है इस वक्त वैभव जी, अच्छा स्कोर। लेकिन जैसे जैसे देखिए छक्के आते हैं ना हमारे वसंत जी नवाले, इनके चेहरे पर थोड़ी सी परेशानी, थोड़ा सा पसीना, रन निकालेंगे क्योंकि स्कोर बढ़िया है। लेकिन यहां पर देखिए लॉन्ग ऑफ के रिजल्ट में सिंगल रन पूरी की और सिंगल के साथ टीम का टोटल बनता हुआ 33। हमारे साथ जुड़ चुके हैं कोपरोली टीम के 12वें खिलाड़ी जिनका नाम रहेंगे, और विंदने टीम के 12वें खिलाड़ी हमारे सौरभ करीबी दोस्त। आकाश पाटिल की गेंद हवा में है, लेकिन यहां पर गेंद की ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और पकड़े गए, यहां से दूसरा विकेट गिरता हुआ। थैंक यू सो मच। जो आपने शरण फाइन लीग के रीजन में कैच देखा, वहां पर फील्डर थे अनिकेत जोशी जो डुप्लेसी के बड़े फैन है और उनको वो चाहते हैं और उनका क्रिकेट भी हमने कई बार देखा है। बल्लेबाजी जब आती है ना तो ये बल्लेबाज बड़े स्ट्रोक कन्वर्ट करते हैं, इनको भूख रहती है 6-4 वसंत जी, लेकिन 1-2 रनों पर कई बार हमने देखा है पूरी तरह से विश्वास नहीं रखते हैं। इसके लिए जाने जाते हैं मिडिल ऑर्डर के बैट्समैन है और कामगिरी अच्छी करते हैं। आकाश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार, राइट हैंड और द विकेट्स। इस वक्त स्ट्राइक एंड पर रहेंगे बल्लेबाज कोपरोली टीम की ओर से खेलने के लिए प्रथमेश पाटिल। लेकिन देखिए बैक टू बैक दूसरा यहां पर विकेट और एक विकेट आता है तो हमारे हम अक्सर कहते हैं ना कि मेहनत इतनी करो कि किस्मत भी बोल उठे, ले ले बेटा ये तेरा हक है और ये आकाश का हक है, क्योंकि आकाश जब मैदान के अंदर आते हैं ना वसंत जी तब 100% देने की कोशिश करते हैं। और एक विकेट बची भी 3 गेंदों पर और एक विकेट आता है ना तो यहाँ पर हमारे रामचंद्र जी कुंडा जी नवाले इनकी तरफ से 1000 रुपए की कैश प्राइज दी जाएगी। आकाश पाटिल का क्षमा कीजिए अक्षय पाटिल का यहाँ पर है, अक्षय पाटिल रहते तो पूरी तरह से कैश प्राइस जो है ना बढ़ती थी। जी हाँ बिल्कुल आएंगे जब बल्लेबाजी आएंगी ना तब आएंगे। राइट हैंड और द विकेट से गेंद को फेंकी थी अलाउंड द कारपेट, लेकिन वहां पर सूरज थे, जब तक गेंद को उठाएंगे थोड़े से खराब फील्ड देखने को मिली और थ्रो देखने को मिला, लेकिन सिंगल रन और सिंगल के साथ टीम का टोटल यहां पर लगता हुआ मरे विंदने टीम जाकर क्षमा कीजिए कोपरोली टीम जाकर पहुंच चुकी है 34 रनों पर। 34 रन संख्या। कोपरोली टीम एक बड़ी टीम है इस तहसील की और दोनों टीमों में ये दमखम देखने को मिलेगी, क्योंकि मैत्री मिलन मिनो स्पोर्ट डाक्टिजू के मैदान पर इस सरजमीन पर चलते हुए ये मुकाबले आपको देख रहे हैं। और हमारे कुमारी ओवी आराध्या क्रिकेट क्लब डाक्टिजू आयोजित फ्रीडम ग्रुप के माध्यम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। इस वक्त देखिए फिर से बढ़िया स्ट्रोक देखने को मिला, 1 बाउंस इस गेंद को कैरी किया सूरज ने, लेकिन सिंगल मिलेगी। सिंगल के साथ टीम का टोटल बनता हुआ
कुल मिलाकर 35 रन संख्या टीम का टोटल। आयोजक करता बहुत मेहनत रहे क्योंकि आज इस मेगा फाइनल की आखिरी रात, आखिरी गेंद, और आखिरी गेंद पर भी सिंगल आपको मिलेगी। सिंगल के बावजूद कुछ नहीं मिलेगा और सिंगल के साथ देखिए यहाँ पर आकाश पहाड़ी का स्पेल खत्म होता हुआ 18 गेंदें कुल मिलाकर मैदान से हो चुकी है बाहर। 18 के बाद टीम का टोटल कोपरोली टीम जाकर पहुंच चुकी है कुल मिलाकर 36 रन लॉस ऑफ द 3 विकेट्स। डीजे थैंक यू। तारीफ करना चाहूंगा हमारे डीजे मास्टर राम की, तारीफ करना चाहूंगा हमारे 24 लाइव इवेंट्स के सभी मेंबर की। 3 रातें हो चुकी है खत्म, आज की आखिरी रात, लेकिन ऐसी कोई भी गलत डिसीजन देखने को नहीं मिली। इसके लिए हमारे 24 लाइव इवेंट्स के सभी मेंबर्स को मैं हैट्स ऑफ यू करना चाहता हूँ। और हमारे डीजे मास्टर राम, एक जगह पर खड़े रहकर पूरी तरह से ध्यान और ये काम करना होता है, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन यहाँ पर अंपायर का इशारा था हुआ डॉट, और डॉट के साथ पहली गेंद की समाप्ति, और पहली गेंद के साथ यहाँ पर टीम का टोटल वही का वही रुकता हुआ 36। प्रणय नवाले जो उभरते हुए सितारे नए गेंदबाज है, मरोई विंदर टीम की मैं तारीफ करना चाहूंगा। जैसे जैसे साल आते हैं, जैसे जैसे सीजन आते हैं ना वैभव सर, वैसे वैसे नए खिलाड़ी लाते हैं टीम के अंदर, और ये काम करते हैं हमारे बलिराम नवाले। बढ़िया 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 गेंद देखने को मिली। ये देखिए सटीक जगह पर और सटीक लेंथ पर गेंदबाजी होनी चाहिए, और वही गेंदबाजी इस वक्त प्रणय नवाले की तरफ से देखने को मिली। 2 गेंदें फेंकी है प्रणय ने, और 2 गेंदों में मात्र रन खर्च किए। एक रन से टीम का टोटल आगे झलांग लेता हुआ टीम का टोटल कुल मिलाकर बनता हुआ 37 रन लॉस ऑफ द 3 विकेट्स। 3 विकेट यहां से समाप्त हो चुके हैं, लेकिन जिस तरह से देखिए प्रीतेश पाटिल ने जो शुरुआत की थी ना, लंबे चौड़े हिट देखने को मिले थे। प्रीतेश पाटिल शायद इस मैदान के अंदर इस वक्त रहते तो शायद टीम का टोटल और ज्यादा देखने को मिल सकता था, लेकिन हम भी यहाँ पर कम है, हम भी यहाँ पर बल्लेबाज हितेश मात्रे के बल्ले से ये दूसरा छक्का आता हुआ इस इनिंग में। और एक देखिए यहाँ पर बैकफुट पर जाकर जगह बनाई, रूम बनाई, और इस वक्त देखिए शॉर्ट एंड फाइन लेग रीजन को चिरती हुई गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। लॉस ऑफ द 3 विकेट्स। हितेश मात्रे, तारीफ करना चाहूंगा, अभी तक 9 गेंदें उन्होंने फेस की, और 9 गेंदों में 23 रनों की नायाब पारी इस वक्त मैदान के अंदर खेलते हुए, और 2 गेंदें शेष रहेगी प्रणय नवाले की। 2 गेंदों में 6 भी आते हैं ना, तो कोपरोली टीम के लिए फाइटिंग स्कोर यहाँ पर बल्लेबाज हितेश मात्रे खड़ा कर सकता है, और ये ताकत है इस बल्लेबाज की, ताकत, नजाकत, कलात्मक स्ट्रोक इस बल्लेबाज के बल्ले से कई बार देखने को मिलते हैं। क्योंकि जिस तरह से विंदर टीम आपके अगेंस्ट गेंदबाजी करे है, जैसे ही दूसरा सत्र आता है, जैसे ही दूसरी इनिंग आती है ना, तो इस टीम के अगेंस्ट आपको ज्यादा से ज्यादा स्कोर खड़ा करना बेहद जरूरी है। क्योंकि इनका जो
स्क्वाड है ना वैभव जी, 9वां खिलाड़ी भी आकर छक्का दाग सकता है, इतनी बड़ी बैटिंग लाइन ऑर्डर है इनकी। देखिए बढ़िया स्ट्रोक, लेकिन सिंगल तो जरूर मिलेगी। दूसरी की मांग, यहाँ पर शायद रेड सिग्नल मिल सकता था, लेकिन हम पास का इशारा था वह सेफ और 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों से टीम का टोटल आगे जड़ांग लेता हुआ टीम का टोटल जाकर पहुंचा है 3 विकेट गवाकर टीम कोपरोली इस वक्त 49। हितेश म्हात्रे तारीफ करना चाहूंगा जिस तरह से देखिए गावदेवी गावटान टीम के 2 होनर बल्लेबाज करण मड़िया, आकाश टकले आउट होने के बाद जो अंकुश टकले ने पारी संभाली थी, उसी तरह से हितेश म्हात्रे संभालते हुए 10 गेंदों में 25 रनों पर खेल रहे हैं। क्या बात है। और एक बड़ा स्ट्रोक कन्वर्ट करने की कोशिश कर रहे थे, लेकिन हम पास सिग्नल आता हुआ। यस, यहाँ पर हम पास की उंगली आसमान में खड़ी होती हुई और आखिरी गेंद पर यहाँ पर खिलाड़ी आउट। तो चलिए 4 ओवर का मुकाबला हो चुका है खत्म। 4 ओवर के बाद यानी कि 24 गेंदें फेस की, 24 गेंदों के बाद टीम का टोटल कुल मिलाकर बनता हुआ 49 और 50 रन यहाँ पर पूरे करने विकेट जीत के लिए। क्योंकि इस टूर्नामेंट का एक रूल्स है वो सर कि कंपलसरी चेसिंग और कंपलसरी एड्रेसिंग, और यही यहाँ पर बताते हुए तो चलिए जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, इस दूसरी सत्र में मरिया विंदने टीम किस तरह से इस 50 का आंकड़ा छुएगी, ये सुनने के लिए चलते हैं मराठी की मीठी वाणी हमारे चिरनेर गांव के सुपुत्र राजेंद्र भगत जी सर। एवढ्या जगात माय बोलतो मराठी, मराठी आपली मातृभाषा आणि मातृभाषेमधनं समालोचन करतो। खऱ्या अर्थानं पहिला पूर्वार्ध संपला, निशिकांत घरे सरांचा आपण आवाज ऐकला। अतिशय जबरदस्त समालोचन यांच्या माध्यमातून सातत्यानं या विभागामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये होत असतो। त्या गावचे सुपुत्र निशिकांत घरे सरांचा आपण आवाज ऐकला। 24 चेंडू 50 धावांचं आव्हान विंधन संघासमोर।
स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासे संघानं तयारीत राहायचं. तर 50 धावांचं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये जातोय. आणि के जोशी आणि आकाश पाटील अतिशय जबरदस्त इनफॉर्म असणारे दोन फलंदाज. अनेक बक्षिसं आपण पाहिली. खऱ्या अर्थाने षटकार हॅट्रिक साठी एका ओव्हरमध्ये 3 षटकार जर मारले तर आदरणीय रामचंद्र कुंडाजी नव्वाळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही संघ जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं अतिशय तुल्यबुल्य उरणमधील नामवंत दोन्ही संघ आहेत. गेले कित्येक दशक विंदणीचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर आजही 40+ खेळाडू चालू असणारा हा संघ अनेक रायझिंग स्टार विंदणीने घडवलं आणि क्रिकेटच्या पाटलावर या संघाचं नाव अबाधित राहिलं. तर कोपरोड संघ जर म्हटलं 2018 ते 2021 खऱ्या अर्थाने इन फॉर्म असणारा संघ रायगडच्या पटलावर 1 नंबरचा संघ म्हणून 2021 मध्ये गणला गेलेला हा संघ. या दोन संघांमधला हा अतिशय बिग फाईट सामना. दोन्ही नामवंत संघ 50 धावांचं आव्हानची पाठलाग करण्यासाठी अनिकेत जोशी आणि आकाश अर्थात आकाश म्हटलं तर रन मशीन विंधणी संघाची कमी काळामध्ये आणि कमी वेळामध्ये या खेळाडूंना आपला दर्जा उंचावला आणि आपलं नाव स्वतः समुद्रापलीकडे नेलं. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण एक खेळाडूला पाहिला. तो खेळाडू म्हणजे आकाश पाटील. 24 चेंडू 50 धावा कशा प्रकारनं चेस करेल हा विंधणी संघ की धावांपासून रोखण्यामध्ये यश निर्माण करेल. कोपरोड संघ अर्थात कोपरोड संघ म्हटला प्रितेश पाटीलचा हा संघ काटेरी मुकुट डोक्यावर घेतला प्रितेशनं आणि आपल्या संघाला एक उंच स्तरावर नेण्याचं काम केलं. अभय हितेश चरण अशा अनेक चांगले खेळाडू मिथून खऱ्या अर्थानं अतिशय भेदक असणारा हा गोलंदाज P1चं पहिलं षटक पॅकेजसाठी येतोय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू असेल अनिकेतसाठी. अतिशय सुंदर चेंडू मध्ये तयार होता प्रितेश पाटील. पहिला चेंडू निर्धाव धाव संख्येचं अजूनपर्यंत खातं कोणाचं बाकी असेल 50 धावांचा पाठलाग करायचा आणि गुणवत्ता नक्की आहे. बिंदू संघाला 50 धावा सहजरित्या चेस करण्याचं पण तेवढीच गुणवत्ता कोपरोड संघाला सुद्धा की धावा डिपेंड करण्याचं. मिथून एक मोठा खेळाडू खऱ्या अर्थानं कोपरोड संघाचा. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि मात्र अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू जातो सीमारेच्या पार 4 धावा. विचार केला ते कोपरोड संघामध्ये ज्याने 11 चेंडूमध्ये 25 धावांची लयलूट केली म्हणजे हितेश म्हात्रे आणि बरोबर होता हितेश म्हात्रेचा सर्वसाक्षी साक्षगंध साखरमोठा समारंभ आहे. अगदी मनापासून शुभेच्छा राजेंद्र सर. नक्कीच शुभेच्छा अनेकांच्या येतात. एक चौकारानंतर मानसिक दडपण होता. क्रिएट केला चेंडू त्यातून निर्धाव खऱ्या अर्थानं धड चेंडू गेला. खऱ्या अर्थाने स्पर्धेमधील मुख्य आयोजक अर्थात धाकटी संघातील एक अष्टपैलू खेळाडू राकेश चिर्रेकर याची मेहनत अफाट आहे स्पर्धेला आणि मेहनती सोबत आपल्या खिशावर त्याने झलक दिली आणि संपूर्ण स्पर्धेला 10 संघांना टी शर्ट ज्याने दिले आपल्या मुलाच्या नावानं ते राकेश चिर्रेकरचा मनापासून आम्ही आभार मानत असताना मात्र यावेळी फलंदाज होणार बाद अनिकेत जोशी बॅक टू पॅव्हिलियन. डीजे मास्टर. जबरदस्त समालोचक नवनाथ म्हात्रे साहेबांना शुभेच्छा आणि विकी भाईकडे मनापासून शुभेच्छा. ओव्हर टू भगत सर. नक्कीच नवनाथ म्हात्रे आमचे परम मित्र. तिन्ही भाषांचं प्रभुत्व आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश असे नवनाथजी म्हात्रे यांच्या भूमितीला हा संघ कोपरवली. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. आज सगळ्यात क्रिकेटच्या पटलावर ज्यांची एक दहशत निर्माण केली असं गावानं. 4 चेंडू संपले धावसंख्या धावफलकावर 1/4. फलंदाज बाद झाला अनिकेत जोशी. नवीन येतो फलंदाज मैदानामध्ये सूरज. स्ट्राईक झाला रोटेट आकाश पाटील. स्ट्राईक आहे तो रणमशीन बिंदाणे संघाची. पहिला चेंडू खेळतो आकाश पाटील क्षेत्र निवडलं काऊ कॉर्नर रिझन पुन्हा जातो चेंडू सीमारेषा पार 4 धावा.
आकाश खऱ्या अर्थानं मगाशी म्हणते रन मशीन आणि पहिल्या चेंडू मात्र त्यानं चौकार मारलाय. हा सामन्याचा आस्वाद अनेक जण घेतात. खऱ्या अर्थानं बलराम नवाडे, वसंत नवाडे खूप सारं दिलं क्रिकेटला व्यक्तिमत्वानं. आमच्या आदरणीय दत्तात्रय पाटील असतील, रवी पाटील, वायबी पाटील खूप मोठी नावं क्रिकेटला विंदनेनं दिले. तर विंदने भूमीतील हा संघ हा चेंडू चौकार आला, सोडून दिला आकाशनं आणि पंच सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवडी यांचा सुवारचा इशारा. एक धावाली. थोडीशी दुखापत झालेल्या अभयला पाणी घेऊन जायचं. अशा दुखापती अनेक वेळा होताना दिसत क्रिकेटमध्ये. कृपया पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. हा चेंडू होता स्वेर. एका स्वेरनं धावसंख्या पोहोचते 9 वर. खऱ्या अर्थानं चिरनेर गावचे एक अतिशय निस्सीम भक्त प्रेक्षक रमेशजी वशिनीकर सामन्याचा आस्वाद घेतात. खरं तर रमेश वशिनीकर चिरनेर गावचे हे अतिशय कट्टर प्रेक्षक आहेत. स्पर्धा कुठे असू द्या, स्टार्ट टू एंड स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचंही मनापासून आम्ही कौतुक करतो. जासे संघ आपण रेडी राहायचं, लगेच सामना होईल आपला. खरं अर्थानं दुखापत पाहायला मिळाली थोडीशी. 9 धावसंख्या धाब्यावर 50 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली स्पर्धा. पहिला प्रयत्न पाहिला ओवी आराध्या क्रिकेट क्लब आणि फ्रीडम ग्रुप डाक्टरच्या माध्यमातून अलंकारजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. त्या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मग सोमनाथ म्हात्रे, राकेश चिर्लेकर, दीपक घरत, प्रमोद मोकळ, सुंदर मोकळ, अमोल जोशी, आदित्य जोशी, प्रकाश पाटील, दयानंद भोईर, सहारा टीम नवापाडा, या सर्वांचं मनापासून आभार मानावं लागतील. कारण एखादा संकल्प आपण ज्यावेळी हातामध्ये करत असतो तो संकल्प पूर्ण करणं खूप कठीण काम असतो. कृपया दुखापत झालेली आहे. वसंत नवाळे एक चांगले समालोचक आहेत आणि मात्र हुशार व्यक्तिमत्व, चाणाक्ष. कारण माझी संगणक आहे त्यांना माहिती आहे अभय हा महत्वाचा खेळाडू आहे. जा 12 वाजा. दुखापत झाली अभयला. पूर्व विभागामधील पहिला खेळाडू अभय म्हात्रे की ज्यानं आपल्या आयुष्यामधली स्वप्नामधली मालिकावीर गाडी जिंकलेला हा खेळाडू आहे अभय म्हात्रे. मात्र यावेळी दुखापतग्रस्त झालाय. या पूर्व विभागामधील पहिला हा खेळाडू ठरलाय की आपल्या स्वप्नामधली गाडी अकादेवी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धा मोठीच्या मैदानावर ज्यानं 2 व्हीलर जिंकली होती तो अभय म्हात्रे. तदनंतर इरकुंचा आदेश मोकळ, नंतर हितेश म्हात्रे कोपरवली. हितेश म्हात्रेच्या नावावरही अनेक रेकॉर्ड आपण पाहिले. आपल्या आयुष्यामधील एक खेळ ज्यानं केली की त्या खेळीमध्ये 96 धावा ज्यानं नाबाद राहिला होता तो या सामन्यामध्येही बरसला. 50 धावांचं टार्गेट असताना आतापर्यंत 9 धाव फलकावर झाल्यात. आणखी 3 षटकार आणि 1 चेंडू 41 धावांची गरज असेल विंधण संघासाठी. आकाश पाटील आणि सूरज एक अनुभवी असा खेळाडू आहे. कित्येक वेळा खेळताना पाहिलाय, कित्येक वर्ष खेळताना पाहिलाय. खूप चांगला खेळ त्याकडून राहिलाय. तर आकाश पाटील हा एक नवोदित खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे. पण कमी काळामध्ये खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून सतत पाहायला मिळाला. तो आकाश पाटील खेळतोय, मिथूनचा सामना करतोय. मिथून खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू आहे. विनोस्पोर्ट गावठाणमध्ये खेळताना त्याला अनेक वेळा पाहिलाय. तो मिथून गोलंदाजी करतोय. हा पुलटा चेंडू होता, यावेळी ढकलून दिला दी बॅकबॉल स्क्वेअर मध्ये. चेंडू जातोय, हा बॉय सफे करतो. मिळतील चेंडूवर 6 धावा डीए. तर 50 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या उभारते विंधणी संघानं. समीकरण बदलणार येणारे 18 चेंडू असतील आणि 35 धावांची आवश्यकता असेल. खऱ्या अर्थानं आकाश पाटील
का आम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय, मला का रायगड प्रीमियर लीग मध्ये घेतलं जातोय, आता जिवंत आणि जिवंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 चेंडू 2 मोठे फटके खेळलाय हा खेळाडू. आणि समोर होता गोलंदाज मिथुन म्हात्रे, हाही खूप मोठा खेळाडू होता. याच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र 2 उत्तुंग असे फटके पाहायला मिळालं. समीकरण बदललं, येणारे 18 चेंडू आणि 35 धावा. गोलंदाजीमध्ये झाला बदल, नवीन आला गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये पहिलं आणि संघात दुसरं षटक घेऊन चरण म्हात्रे अनुभवी असा हा अष्टपैलू खेळाडू. कित्येक सामने हाय खेळाडू, आपल्या संघाला एकाहत्ती सामने जिंकून देणारा खेळाडू आहे. चरण म्हात्रेचा पहिला चेंडू अति वेगवान चेंडू होता, थोडस फील झालं खेळाडूकडनं. कॅच बेहँडचा पंचाने पेटाळलं, लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आली, 1 धावसंख्या संघ पोहोचतोय 1 बाद 16 अतिशय वेगवान चेंडू. असं वाटलं की झेल होतो की काय, पण कदाचित तो अंगाला चेंडू लागला होता. 1 धाव बाईकच्या सर्वमध्ये आले. पंच आपण पाहतोय सुनील तांडेल सर बेलवली, अतिशय चांगलं पंचांचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संदीप पालकर, आमचे सोमनाथजी म्हात्रे, राकेशजी चिर्लेकर, दीपकजी घरत यांनी पंचांचं अतिशय जबरदस्त काम केलं. वैभवजी भोपी, हरिग्रामचे सुपुत्र, ज्यांचंही योगदान खूप मोठं राहिलं. 4 दिवस लगातार स्कोरर, समालोचक, निवेदक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचंही काम चांगलं राहिलं. 1 धाव आली या चेंडूवर. 1 धावसंख्या संघ पोहोचते 17 24 लाईव्ह. उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय त्यांचंही सहकार्य अतिशय जबरदस्त राहिलंय या स्पर्धेला. हा चेंडू फटका बसला, यावेळी फलंदाज बाद होईल आणि फलंदाज जाणार सूरज. बॅक टू पॅव्हेलियन. 0 धावसंख्या बाद. डीजे मैदानामध्ये जो नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावर प्रणय थडी, अष्टपैलू खेळाडू प्रणय. या सामन्यामध्ये गोलंदाजी केली नाही, मात्र फलंदाजीमध्ये बढती मिळाली. चांगला खेळ त्याच्याकडनं सुद्धा अनेक वेळ राहिलाय. धाव संख्या पाहतोय 17. पहिल्या षटकामध्ये मिथुनने 15 दिल्यानंतर कमबॅक करणं हे अत्यंत गरजेचं काम होतं खोपरोड संघासाठी. ती कमबॅक करताना दिसतोय हा गोलंदाज. हा चेंडू आकाश खेळतोय, फटका चांगला आहे मात्र क्षेत्र तैनात. 1च धाव मिळेल, 1 धावसंख्येवर संघ पोहोचतो 18 चरणचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकतो, 1 सफलता आणि फक्त 3 धावा खर्च करतोय. 50 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. 18 चेंडू 35 धावा हे समीकरण असताना 4 चेंडू फेकतो चरण, 3 धावा खर्च करतो आणि 1 बहुमूल्य सफलता आपल्या संघासाठी मिळवून देतो हा चरण. समीकरण बदललं, येणारे 14 चेंडू असतील आणि 32 धावांची गरज. चरण सज्ज होते पुढचा चेंडू फेकण्यासाठी. आई चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका बसला. आणखी एक विकेट बाद होईल. विंदण संघाचा आदरा मिळतोय, आणखी एक सफलता मिळते कोपरोड संघाला. डीजे मास्टर. खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. उरणमध्ये अतिशय प्रसिद्ध डीजे म्हणजे राम, त्यांचं हे डीजे अतिशय जबरदस्त गीत त्यांच्या माध्यमातून ऐकले जात आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही कौतुक करतो. फलंदाज बाद झाला प्रणय, मैदानामध्ये आला आणखी अनुभवी असा फलंदाज गीतेश जोशी. संकटामध्ये आता मात्र सापडले विंदणे संघ, कारण या षटकामध्ये 5 चेंडू चरण फेकलेत, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 बहुमूल्य सफलता. अष्टपैलू खेळ पाहायला मिळतो चरणकडनं, मात्र विंदणे संघाला विचार करायला भाग पाडलाय या चरण, कारण समीकरण बदललं. 18 चेंडू 35 धावा हे समीकरण असताना आता समीकरण राहिले 13 चेंडू आणि 32 धावा. संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल विंदणे संघाला. संघर्ष केल्याशिवाय सामर्थ्य मिळणार नाही आणि सामर्थ्य जर मिळवायचं असेल
तर संघर्ष करावा लागेल. कष्टाविना फळ नसतं, त्याप्रमाणे कष्ट मैदानामध्ये करावं लागेल विंधणे संघाला. अन्यथा ज्या प्रकारचा खेळ चालू आहे कोपरोड संघाचा, त्या प्रकारचा खेळ जर राहिला तर या सामन्याला मात्र वर्चस्व या कोपरोड संघाचा राहू शकतोय. पण क्रिकेटमध्ये आपण कधीही कुठला भाकीत करू शकत नाही. त्या प्रकारचा हा सामना. येणारे 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. यॉर्कर अतिशय जबरदस्त चेंडू. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे भन्नाट यॉर्कर. तो यॉर्कर चेंडू फेकला. चरण कमबॅक केलं आपल्या कोपरोड संघासाठी. 6 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात आणि 2 बहुमुळे सफलता. समीकरण बदललं. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 32 धावा. ऐकूया पुन्हा डीजेला. लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग. लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादीचा चषक. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादीचा चषक. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादीचा चषक. थँक्यू. अतिशय सुमधुर असे गीत आपण ऐकले. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 चे पर्व खऱ्या अर्थानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ताफ्यातील एक कट्टर राष्ट्रवादी प्रेमी अर्थात अलंकारजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसले अनेक जण पाहत आहेत. त्यांचे मनापासून आम्ही कौतुक करतोय. 24 लाईव्ह अर्थात त्यांना अनेक अनुभव आले असतील. एक अनुभव आमच्या आठवणीमधला खूप चांगला राहिला आहे. या 24चा संदेश पाटील यांची संकल्पना, बोर्डे गावचे सुपुत्र त्यांची संकल्पना आपण पाहतोय. समीकरण बदललं. येणारे 12 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण असताना गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन आला गोलंदाज आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे 30 षटक घेऊन हितेश म्हात्रे. आता मात्र विंधणे संघाला विचार करावा लागेल. मागच्या षटकामध्ये काय झालं, कसं झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे ते विसरून नव्या जोमानं आणि नव्या ईर्ष्येनं फलंदाजी करावी लागेल. अन्यथा या स्पर्धेमध्ये वेगळं घडू शकतोय. पण ज्या प्रकारची गोलंदाजी कोपरोड संघ करतोय त्या प्रकारची गोलंदाजी हितेशने केली तर या सामन्यावर मात्र शिक्कामोर्तब करू शकतो कोपरोड संघ. चिवंडा किसर पूर्व विभागामध्ये या संघानं अनेक भिंग पराक्रम केला. यावर्षी गोरसाई संघाला त्यांना पराभूत केलं आणि गोरसाई संघाला पराभूत करत असताना अनेक कमेंट आल्या. माझ्या माहितीनुसार कमेंट ही चुकीच्या असतात, कारण क्रिकेटमध्ये खेळत असताना आपण आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. तो आनंद कोपरोड संघाला साजरा केला आणि खऱ्या अर्थाने या विभागातील एक दहशतवाद संघ म्हणून कोपरोडकडे पाहिलं जातोय. सज्ज होतो हितेश. समोर असणारा फलंदाज गीतेश जोशी, एक अनुभवी खेळाडू. अनेक उन्हाळे अनेक पावसाळे या गीतेशने पाहिलेत आणि विंधणे संघाला त्यांना एका हाती सामने जिंकून दिला हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 5व्या क्रमांकावर 12 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण. पहिला चेंडू होता गीतेश साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. जिथे संपर्क नाही तिथं मात्र काहीच मिळणार नाही. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थगित राहिली. धाव फटका होती 3 बाद 18. समीकरण बदलणार. येणारे 11 चेंडू आणि 32 धावा. वसंत नवाळचं टेन्शन वाढलंय. 11 चेंडू 32 धावा. आई चेंडू बॅक टू बॅक. आणखी एक डॉट फेकतो हितेश मात्र. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करतोय प्रितेश पाटील कोपरोड संघाचा खऱ्या अर्थाने एक अनुभवी खेळाडू. खूप सारा अनुभव. कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. तो अनुभव पणाला लावतोय. आकाश पाटील 5 चेंडू खेळले. एक षटकार एक चौकार मारला त्याने मात्र 11 धावसंख्येवर तो मात्र नाबाद आहे. पण तो अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकर असणारा खेळाडू आहे. 10 चेंडू 32 धावा. यावेळी फटका चांगला खेळला. चरण मात्र प्रयत्न करतो, चूक करणार नाही. आणखी एक विकेट मिळतो आपल्या कोपरोड संघासाठी. बॅक टू पॅव्हलियन होणार गीतेश जोशी. डीजे मास्टर.
कारण लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जर मैदानामध्ये असेल तर मात्र संकट दूर करण्याची क्षमता त्या संघामध्ये असू शकते. तर मात्र यावेळी बॅकफुटवर सोडलं कोपरोड संघाला, विंधण संघाला, पण अजूनही बेर गेली नाही. 9 चेंडूने 12 धावांची, 9 चेंडूने 32 धावांची गरज असताना समोर असणारा फलंदाज आकाश पाटील. हे वादळ आहे मैदानाचं. हे वादळ जिथपर्यंत मैदानामध्ये असेल तिथपर्यंत विंधणच्या आशा या पल्लवीत असतील. यावेळी झाले काय, फटका बसला, जेर उडवला पाहायचा आहे. आणि मात्र हे वादळ मात्र शमलं. यावेळी हितेश मात्र ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र कोपरोड संघाला मिळवून दिली. आणि मात्र विंधण संघाच्या आशा यावेळी मात्र दुसरं होतील. डीजे मास्टर पाटील मैदानामध्ये येतोय नवीन फलंदाज बलराम नवाळे. 8 चेंडू 32 धावा. अनुभवी खेळाडू बलराम नवाळे एक यशस्वी आयोजक आहे. माजी उपसरपंच राहिले ते बिंदणे गावचे. सुराज हा फटका खेळत होता. फटका प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धावच, एका धावसंख्येत समाधान. हितेश मात्रचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू फेकतोय, एकच धाव देतोय आणि 2 बहुमुळे सफलता. हितेश मात्र आपल्या संघासाठी मिळवून दिलंय. म्हणजे जेवढं कौतुक करावं हितेशचं तेवढं कमी होईल. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी. समीकरण बदललं. येणारे 7 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण या सामन्याचं. समोर असणारा फलंदाज बलराम. लफलटा चेंडू होता. मिळांच्या रिझर्व्ह मध्ये खेळल्या. चरण मात्रे उचलतो चेंडू. एक धावसंख्या रोखू शकत नाही. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 20 वर. 5 बाद 20 समीकरण बदलणार. शेवटचे 6 चेंडू असतील आणि 30 धावांची आवश्यकता असेल ती विंधण संघाला, अर्थात वंश 11 विंधणे मरोई ग्रामदेवता विंधणे गावची. खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून अनेक वेळा होताना पाहिलाय. मात्र या मैदानावर आतापर्यंत हा संघ बॅकफुटला गेला असला तर अजूनही वेळ गेली नाही. 6 चेंडू आणि 5 षटकांची गरज असेल विंधणे संघासाठी. समोर असणारा हर्ष इंटरप्राइजेस कोपरोळे हा संघ खूप हवी राहिलाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विंधण संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय मेघनाथ स्पोर्ट जास्ती संघाचा संघटक आपण यायचा. अर्थात स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे एक उमद व्यक्तिमत्व होतं. जासे विभागाचे अध्यक्ष होते. पण खऱ्या अर्थानं जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या युक्तीप्रमाणे स्वर्गीय मेघनाथ म्हात्रे आज आपल्यामध्ये नाही आहेत. पण जो माणूस जन्माला येतोय त्याची स्मृती चिरकाळ टिकावी हे त्याचं भाग्य असतं. ते भाग्य जासे टीमनं म्हणजे नावानं हा संघ उभारलाय. त्या संगणकाला विनंती करतो की आपण मैदान यायचा. नयनजी हवाड खऱ्या अर्थाने यांचं शुभ आगमन झालं. नयनजी हवाड खऱ्या अर्थाने एक लोगो मास्टर आहेत. खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटच्या पट्ट्यावर त्यांचंही नाव मोठं राहिलंय. ते नयनजी हवाड यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल विंधण संघासाठी. नवीन आलेला गोलंदाज येतोय निखिल म्हात्रे. आई अष्टपैलू खेळाडू, एक अतिशय भेदकता असणारा हा गोलंदाज. 6 चेंडू 30 धावा. समोर असणारा फलंदाज बलराम नवाळे अनुभवी असा खेळाडू. हा वेगवान चेंडू बॅटची एज लागली आणि मात्र फलंदाज होणार बॅक टू पॅबल. आणखी एक आदरा मिळतोय विंधण संघाला. डीजे मास्टर तरी पण चालेल, पण समोरच्याने म्हटलं पाहिजे. आयुष्यामधला हा प्रसंग खूप कठीण होता. 5 चेंडू 30 धावा हे समीकरण असताना मैदानामध्ये तो नवीन फलंदाज समाधान पाटील. शिक्षकीय पेशा असणारा हा खेळाडू मैदानामध्ये येतोय. एक अनुभवी हा खेळाडू. 5 चेंडूवर 30 धावा म्हणजे 5 षटकार हा विक्रम मैदानामध्ये हा फलंदाज समाधान करेल का? समाधान पाटील नवीन फलंदाज. 5 चेंडू 30 धावा. निखिल म्हात्रे हा चेंडू फेकतोय. यावेळी दिशा भरकडली. पंचांचा सुवयरचा इशारा. एक धाववाडी. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 21 वर. समाधान पाटील स्ट्राईक मध्ये. 5 चेंडू 29 धावा. चेस करेल का हा फलंदाज?
गुणवत्ता आहे त्या खेळाडूकडं. 5 चेंडू 29 धावा जरी अशक्य असली तर क्रिकेटमध्ये अशा अनेक अशक्य गोष्टी सहजरित्या शक्यही होताना पाहिल्यात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी वर चेंडू असेल. निखिलचा समीकरण बदलतोय. 5 चेंडू 28 धावा. पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी करावी लागेल. थोडासा बॅकफुटला भिंदड संघ गेला, कारण मनाने तुम्ही कमजोर झालात तर मात्र पराभव हा दिसत असतो. पण अजूनही पराभव झालेला नाही, कारण भिंदड संघ हार मानणार नाहीये, कारण जिद्दी असणारा हा संघ आहे. मैदानामध्ये शेवटपर्यंत खेळत राहतो हा भिंदड संघ. 5 चेंडू 28 धावा. हा फटका चांगला नाहीये, पण एक धाव नक्की या चेंडूवर येऊ शकतोय. समाधान आपलं खातं ओपन करतोय. समीकरण राहिले ते 4 चेंडू 27 धावा. समोर असणारा फलंदाज सूरज नवाळे हा एक चांगला खेळाडू. 4 चेंडू 27 धावा. निखिलचा हा पुढचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडू सूरजने सोडून दिला. सूरजला वाटलं कदाचित स्क्वेअर असेल, तसं काही झालं नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावफलकावर राहिली. जो येतो गोलंदाज तो गोलंदाज मात्र अतिशय सुरेख करतोय. फक्त पहिलं षटक मिथुनचं महाग होतं. 15 धावा खर्च केलं. त्यानंतर चरणनं कमबॅक केलं. नंतर हितेशनं कमबॅक केलं. आणि आता निखिल हाही खेळाडू चांगला गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी यश लागली आणि फलंदाज होणार आणखी एक बाद. प्रितेश चूक करत नाही. हा झेल पकडतोय. भिंदड संघ मात्र आणखी आपली विकेट बाहेर करतोय. डीजे मास्टर. थँक्यू. सूरज बाद झालाय. मैदानामध्ये जो नवीन मला फलंदाज प्रणय नवाळे, रायझिंग स्टार प्रणय नवाळे स्ट्राईकला आलाय. शेवटचे 2 चेंडू असतील. 27 धावांची गरज आणि मात्र इथे होणार काय? आणखी एक विकेट होणार बाद. समाधान पाटील जाणार बॅक टू पॅव्हिलियन. डीजे मास्टर. अटेंड करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू गेला चौकार. 22चा चौकार. 22चा इशारा आलाय. 4 धावा अंतर कमी केलं भिंदड संघानं. मात्र भिंदड संघाचा आज खेळ थोडासा खराब नक्की झाला. इथे मात्र भिंदड संघ या स्पर्धेमधून बाहेर जातो. हार्दिक आभार भिंदड संघाचं आणि हार्दिक अभिनंदन कोपरे संघाचं. प्रणय नवाळे आपण यायचं मैदान. वसंत नवाळेकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचं. वसंत नवाळे बॅटलं काय तुमचे 50 धावा तुम्ही सांगितलं का चेस होतील, पण नाही झाल्या. आणि प्रितेश पाटील यासाठी दीपकजी घरात या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहे, ज्यांची मेहनत खूप मोठी आहे. त्यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक होतं.